Hello friends, how are you? Welcome back into the BV tutorials. So in the last lecture, we have completed two preparation methods of the haloalkane or the alkyl halide. हॅलोअल्केन किंवा अल्काइल हॅलाइडच्या दोन प्रिपरेशन मेथड्स आपण लास्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट केल्या. पहिली होती म्हणजे डायरेक्ट हॅलोजिनेशन ऑफ द अल्काइल हॅलाइड्स अल्केन्स, आणि त्याच्यानंतर जी दुसरी होती म्हणजे फ्रॉम अल्किन बाय हायड्रो हॅलोजिनेशन. एक आपण दोन मेथड्स आपण पाहिल्या होत्या. आज तिसरी प्रिपरेशन मेथड आपल्याला डिस्कस करायची आहे, ती म्हणजे फ्रॉम अल्कोहोल. फ्रॉम अल्कोहोल फ्रॉम अल्कोहोल अल्कोहोल पासून आपल्याला अल्काइल हॅलाइड्स बनवायचे आहे. म्हणजे अल्कोहोल पासून आपल्याला अल्काइल हॅलाइड आपल्याला प्रिपेअर करायचे आहे. आणि हे प्रिपेअर करण्यासाठी 3-4 वेगवेगळ्या पद्धती आहेत आपल्याजवळ. अल्कोहोल पासून अल्काइल हॅलाइड बनवण्यासाठी आपल्याजवळ एक पहिला ऑप्शन आहे. बाय रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स. हायड्रोजन हॅलाइड ज्याचा फॉर्म्युला काय आहे HX. बाय रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड्स ही प्रिपरेशन मेथड आहे. म्हणजे काय करणार आहेत आपण की आपल्याकडे आहे अल्कोहोल, आपल्याकडे आहे कोण अल्कोहोल, आणि ह्या अल्कोहोलची रिॲक्शन आपल्याला कुणासोबत करायची आहे, हायड्रोजन हॅलाइड सोबत करायची. रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला, हायड्रोजन हॅलाइड सोबत करायची. मग आपल्याला कोण भेटणार आता, अल्काइल हॅलाइड्स भेटेल. आपल्याला कोण भेटेल, आपल्याला अल्काइल हॅलाइड. वर्ड इक्वेशन तयार झालं आपलं. आता केमिकल इक्वेशन बनवायचं. आता अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला काय आहे, ROH. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला काय आहे, ROH. हायड्रोजन हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला काय आहे, HX. हायड्रोजन हॅलाइडचा जनरल फॉर्म्युला काय आहे, HX. काय कंबाईन होऊन बाहेर पडू शकतं, OH आणि हायड्रोजन कंबाईन झाला आणि बाहेर पडला. म्हणजे बाहेर कोण चालला आता, H2O बाहेर चालला ना. बाहेर कोण चालला, H2O बाहेर चालला. राहिले कोण, इथला R आणि इथला X कंबाईन करा, भेटायला काय आपल्याला, RX म्हणजे अल्काइल हॅलाइड. काय भेटायला लागला, अल्काइल हॅलाइड. म्हणजे आपण काय म्हणतो आता, अल्कोहोल रिॲक्ट्स विथ हायड्रोजन हॅलाइड टू फॉर्म द अल्काइल हॅलाइड्स. अल्कोहोलची रिॲक्शन जेव्हा हायड्रोजन हॅलाइड सोबत होते तेव्हा आपल्याला अल्काइल हॅलाइड्स तयार केले जातात. आता हे हायड्रोजन हॅलाइड पण महत्वाचे 3 आहेत. 3 हायड्रोजन हॅलाइड आहेत. एक आहे आपल्याकडे HCl, ज्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो. अजून एक आहे आपल्याकडे ज्याला आपण HBr हायड्रोजन ब्रोमाइड म्हणतो. आणखी एक आहे आपल्याकडे ज्याला आपण HI म्हणतो, हायड्रोजन आयोडाइड. HF आपण घेत नाही. तर ह्या तिघांसोबत रिॲक्शन करायचे. बघा, हायड्रोजन हॅलाइड सोबत रिॲक्शन झाली, अल्काइल हॅलाइड तयार होतो. HCl सोबत झाल्यावर काय होईल, अल्काइल क्लोराइड तयार होईल. HBr सोबत झाल्यावर काय तयार होईल, अल्काइल ब्रोमाइड. HI सोबत झाल्यावर काय तयार होईल, अल्काइल आयोडाइड. असे तिघांसोबत आपण रिॲक्शन करतो आणि तिघांसोबत आपण करून बघूया. याच्यामध्ये जी पहिली रिॲक्शन आपण करणार आहे, ती पहिली रिॲक्शन आपण HCl सोबत करून. कोणासोबत रिॲक्शन करायची, HCl सोबत रिॲक्शन. कुणाची रिॲक्शन करायची, अल्कोहोलची. बघा कशा पद्धतीने आपण करणार. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला काय आहे, ROH. काय आहे, ROH. रिॲक्शन कोणासोबत करायला लागलो आपण, HCl. रिॲक्शन कोणासोबत करायची, HCl. पण ध्यानात ठेवा, जेव्हा अल्कोहोलची रिॲक्शन आपण HCl सोबत करत असतो तेव्हा आपल्याकडे अनहायड्रस ZnCl2 हा कॅटलिस्ट वापरला जातो, लेविज ऍसिड वापरला जातो. HCl आणि अनहायड्रस झिंक क्लोराइड ह्या दोघांचं जे मिक्सचर आहे ना, त्याला लुकास रिएजंट म्हणतो. आणि लुकास रिएजंट बद्दल डिटेलमध्ये आपण अल्कोहोल या चॅप्टर मध्ये पाहणार आहे. अल्कोहोलचं आपल्याला आयडेंटिफिकेशन करत असताना प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे
हे आपल्याला सांगत असताना आपण हा कॅटलिस्ट वापरतो, पण तात्पुरतं कॅटलिस्ट लक्षात ठेवा. अनहायड्रस झिंक क्लोराईड कंबाईन कोण होतंय, OH आणि हा हायड्रोजन कंबाईन होतो. H2O बाहेर गेला, राहिलं कोण आता, R आणि Cl राहिला. कंबाईन जोडा आपण, R आणि Cl बाहेर पडला H2. बरोबर आलं. मग घेतला कोण होता आपण, अल्कोहोल. भेटला कोण आपल्याला, अल्काइल क्लोराईड. भेटला कोण आपल्याला, अल्काइल क्लोराईड. हा अल्काइल क्लोराईड भेटला. आता बनवा वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल. अल्कोहोल बदलला, तसं तर अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जर बोललं तर टर्शियरी अल्कोहोल आर मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी आर मोर रिॲक्टिव्ह दॅन प्रायमरी. हे आपल्या जवळ आहे. त्या पद्धती अल्कोहोल बदलला की क्लोराईड आपला बदले. आता इथं आपण एक्झाम्पल बघूयात. आपल्याला काय घ्यायचे आहेत एक्झाम्पल. पहिला एक्झाम्पल घेऊ आपण. जर मिथेनॉल घेतला तर CH3OH, त्याची रिॲक्शन करायला लागलो आपण HCl सोबत इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराईड. इन प्रेझेन्स ऑफ द अनहायड्रस झिंक क्लोराईड रिॲक्शन आपण करायलो. OH ग्रुप आणि H बाहेर पडला, H2O बाहेर पडला. राहिले कोण, CH3 आणि Cl जोडा. राहिले कोण, CH3 आणि Cl. बाहेर पडतो हा H2. बाहेर काय पडतो, H2. कोण घेतला होता बाबा, हा मिथेनॉल. कोण घेतला होता, मिथेनॉल. तयार कोण झाला आपला, मिथाइल क्लोराईड तयार झाला ना. तयार कोण झाला, मिथाइल क्लोराईड. मिथाइल क्लोराईड तयार झाला. सेकंड एक्झाम्पल बघा आपण, C2H5OH. हा इथेनॉल घेतला, हा इथेनॉल आहे. आणि ह्या इथेनॉलची रिॲक्शन आपण कुणासोबत करणार आहेत, HCl सोबत करणार. कॅटलिस्ट माहिती आहे आपल्याला, अनहायड्रस ZnCl2. अनहायड्रस ZnCl2. OH ग्रुप आणि हायड्रोजन कंबाईन झाला. OH ग्रुप आणि हायड्रोजन कंबाईन झाला. H2O गेला, राहिलेले पार्ट जोडा. राहिले कोण आता, C2H5Cl आणि बाहेर गेलेला असेल तो H2O. आणि या कंपाऊंडला आपण म्हणतो इथाइल क्लोराईड. या कंपाऊंडला काय म्हणतो आपण, इथाइल क्लोराईड. सेकंडरी अल्कोहोल घेऊन बघा ना एखादा. आपण घेतला कंपाऊंड CH3CH, हा OH आणि हा झाला CH3. याला म्हणू आपण आयसोप्रोपाइल अल्कोहोल. हा कोण झाला, आयसोप्रोपाइल अल्कोहोल. आणि आयसोप्रोपाइल अल्कोहोलची रिॲक्शन करायला लागलो आपण HCl सोबत इन प्रेझेन्स ऑफ द अनहायड्रस झिंक क्लोराईड. अनहायड्रस झिंक क्लोराईड. इथंही पार्ट का, हा OH ग्रुप आणि इथला हायड्रोजन कंबाईन झाला ना. H2O बाहेर गेला आणि हा Cl ग्रुप त्या पोझिशनला येतो. आणि तो जर त्या पोझिशनला आला तर कंपाऊंड भेटेल CH3CHCl. हा झाला CH3, बाहेर गेलेला असेल H2O. आणि या कंपाऊंडला म्हणू आपण आयसोप्रोपाइल क्लोराईड. हा कोण असेल, आयसोप्रोपाइल क्लोराईड. हे एक्झाम्पल. अल्कोहोल बदला, प्रोडक्ट बनेल. मग तुम्हाला होमवर्क साठी 2-3 कंपाऊंड देऊ शकतो ना मी. तुम्ही कुणाचंही करू शकता. तुम्ही ह्या कंपाऊंडची रिॲक्शन करू शकता. CH3, हा झाला CH3, हा झाला CH3, हा झाला OH. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. हा काय असेल, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. या कंपाऊंडचा तुम्ही HCl सोबत रिॲक्शन करा आणि प्रोडक्ट काय भेटतो पहा तुमच्या नोटबुक वरती करून. होमवर्क तुमच्यासाठी असेल. तुम्ही हा कंपाऊंड ही घेऊ शकता. तुम्ही या कंपाऊंडची ही रिॲक्शन करू शकता. सायक्लोहेक्झॅनॉल आहे. सेम त्या प्रकारे जेवढे एक्झाम्पल तुम्ही जास्त बनवचाल तेवढी प्रॅक्टिस तुमची चांगली होईल. अभ्यास तुमचा चांगला केला जाऊ शकतो. तुम्ही हा कंपाऊंड घेऊ शकता. हा OH ग्रुप आहे. याची ही रिॲक्शन तुम्हाला करता येऊ शकते. याच्यापासून कोणता तयार केला जाऊ शकते हे पहा. हे पाहावं लागेल. तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय हे होणार नाही. HCl सोबत रिॲक्शन करून बघितली. HCl सोबत आपण दुसरा हायड्रोजन हलाइड घेऊ. आता दुसरा हायड्रोजन हलाइड आपण घेऊन बघू. दुसरा हायड्रोजन हलाइड घेतला आपण. इथं 2 नंबरचा हायड्रोजन हलाइड घेतला आपण. HBr घेऊ. HBr
हायड्रोजन ब्रोमाइड. हायड्रोजन ब्रोमाइड रिॲक्शन कोणाची करायची? अल्कोहोल. अल्कोहोल आहे ना, रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला? HBr सोबत. पण इथं एक महत्वाची गोष्ट आहे का, HBr आपण डायरेक्ट टाकत नाही. HBr आपण डायरेक्ट टाकत नाही. HBr रिॲक्शन मध्ये स्वतः तयार होतो. स्वतः कसा तयार होईल? आपण टाकणार आहे दोन गोष्टी. आपण कोण टाकणार आहे माहिती आहे का? आपण टाकणार आहेत NaBr आणि H2SO4. मग इन सितू असं म्हणतोय मी. इन सितू म्हणजे रिॲक्शनच्या आतमध्ये आपण कंटेनर घेतलं, त्याच्यामध्ये आपण हा अल्कोहोल घेतला. HBr टाकायचा नाही. टाकायचं काय? आपण NaBr आणि H2SO4चं मिक्सचर टाकायचं. ते आतमध्ये HBr तयार होऊन जातो. आतमध्ये तयार झालेले HBr इथं रिॲक्ट होत असतो. कसा की हा OH ग्रुप आणि हायड्रोजन कंबाईन झाला, H2O बाहेर गेला ना, H2O बाहेर गेला, राहिलेला Br जोडा, कोण तयार व्हायला? मग RBr तयार केला जातो आणि बाहेर पडतो H2. कोण तयार झाला पोरांनो? अल्काइल ब्रोमाइड तयार. कोण झाला? अल्काइल ब्रोमाइड. आणि कोणापासून तयार झाला? अल्कोहोल. अल्कोहोल अल्कोहोल पासून तयार झाला. इन सितू तयार झालं यातमध्ये, ह्या दोघांच्या रिॲक्शन झाल्यामुळे. बरोबर आलं? अल्कोहोलची रिॲक्शन HBr सोबत. एक्झाम्पल बनवायचे आपल्याला, बनवता यायला पाहिजे. एक्झाम्पल कोणतंही बनवू शकता. असं घेतलं एक्झाम्पल, अल्कोहोल तुम्ही असा घेतला, CH3 CH, हा CH3, हा झाला OH. रिॲक्शन कोणासोबत होणार? HBr. पण HBr डायरेक्ट टाकलाय का? नाही, आपण नाही टाकला. आतमध्ये तयार झाला. कुणापासून तयार झाला? ह्या मिक्सचर पासून तयार झाला. कुणापासून? NaBr आणि H2SO4. NaBr आणि H2SO4 ह्यांच्यापासून तयार झाला. मग हा OH ग्रुप आणि हा हायड्रोजन कंबाईन झाला. H2O बाहेर गेला, Br जोडा, कंपाऊंड कोणता भेटेल? CH3 CH, हा CH3, हा असेल Br आणि हा झाला H2. याला म्हणायचं आपण आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. हा कोण तयार झाला? आयसोप्रोपाइल ब्रोमाइड. आयसोप्रोपाइल ब्रोमाइड तयार झाला. करेक्ट आलं? दुसरे एक्झाम्पल घेतलं आपण असं, आता CH3 CH3, हा CH3, इथं असेल OH ग्रुप. याची रिॲक्शन करा HBr सोबत. हा HBr कुणासोबत रिॲक्शन? कुणाच्या? NaBr आणि H2SO4. NaBr आणि H2SO4 कोण कंबाईन झाला? OH आणि हायड्रोजन कंबाईन झाला. H2O बाहेर, तिथं Br जोडायचा फक्त आपल्याला. Br जोडायचा, CH3, हा CH3, इथं एक CH3 आणि इथं आला Br, बाहेर पडलेला असेल H2. कोण तयार झाला? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. कोण तयार झाला? टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड हा तयार झाला. त्याच्यामध्ये HBr सोबत रिॲक्शन झाली. तसं HI सोबत करू ना आपण. आता याच्यामध्ये जो तिसरा पार्ट आहे, याच्यामध्ये जो तिसरा पार्ट आहे HI चा आहे. आपण तिसऱ्यामध्ये घेऊ शकतो HI. HI सोबत ही रिॲक्शन करता येते रे. रिॲक्शन कोणाची करायची? अल्कोहोल RO. कुणासोबत? HI. इथं ही लक्ष घ्या, HI डायरेक्ट घेऊन टाकायचा नाही, आतमध्ये तयार होतो. इन सितू याला म्हणू आपण इन सितू. रिॲक्शनच्या आतमध्ये तयार होतो. कुणापासून तयार होतो? हे बघा, हा NaI आणि H3PO. NaI आणि H3PO4. NaI सोडियम आयोडाईड, H3PO4 म्हणजे फॉस्फोरिक ऍसिड. ह्या दोघांच्या रिॲक्शन मधून तो HI तयार होत असतो आणि तो इकडे कंबाईन होतो. कसा कंबाईन होतो? OH आणि हायड्रोजन कंबाईन झाला, H2O गेला ना, राहिलं कोण? R आणि I. दोघं राहिले, जोडायचे. काय भेटायला आपल्याला? RI. बाहेर कोण चालला? H2O. ह्याला म्हणायचं आपण अल्काइल आयोडाईड. अल्काइल आयोडाईड.
कुणापासून तयार झाला? अल्कोहोल. असंख्य एक्झाम्पल बनवू शकतात. एक्झाम्पल हो का, हा मग सांगितल्याप्रमाणे हा घेतला OH, सायक्लोहेक्झॅनॉल, आणि याची रिॲक्शन करतोय आपण HI सोबत. कोणापासून तयार व्हायला? HI, NaI आणि H3PO4, OH आणि हायड्रोजन, H2O आहे, आयोडीन जोडायचा फक्त, तयार काय व्हायला? I प्लस H2. बघा कोण तयार झाला? सायक्लोहेक्झाइल आयोडाइड. अल्कोहोल असा घ्या आता, C2H5OH, आणि त्याची रिॲक्शन करा HI सोबत. हा पार्ट बाहेर पडेल ना, H2O गेला, आयोडीन आला, कोण भेटायला? C2H5I प्लस NaI प्लस H3PO. असे अल्काइल क्लोराइड, अल्काइल ब्रोमाइड आणि अल्काइल आयोडाइड आपण तयार केले हायड्रोजन हलाइड्स पासून आपण तयार केले. करेक्ट आलं? काही अडचण नाही. पहिलं झालं बाय रिॲक्शन विथ हायड्रोजन हलाइड. अल्कोहोल पासून आणखी एका पद्धतीने आपल्याला बनवता येतात. सेकंड, इथं बघा सेकंड काय, बाय रिॲक्शन विथ फॉस्फोरस ट्राय हालाइड्स, PX3. अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे? ROH, आणि फॉस्फरस ट्रायहालाइड PX3. याचे 3 मॉलिक्यूल घ्यावे लागतात. किती? 3. याचे 3 मॉलिक्यूल्स आपल्याला घ्यावे लागतात. काय होतं बघा, आपल्याला भेटतात 3 RX मॉलिक्यूल आणि बाहेर पडतो H3PO3, फॉस्फोरस ऍसिड H3PO3 बाहेर पडतो. 3 अल्काइल ग्रुप, हे 3 अल्काइल ग्रुप आणि हे 3 हॅलोजन कंबाईन होतात. 3 अल्काइल ग्रुप आणि 3 हॅलोजन कंबाईन होऊन 3 अल्काइल हलाइडचे मॉलिक्यूल तयार होतात. राहतो कोण? 1 फॉस्फरस, 3 ऑक्सिजन, 3 हायड्रोजन राहतात, H3PO3 तयार. आता हे PX म्हणजे हॅलोजन आहे ना, हे पण 3 प्रकारचे असू शकतात. कोणते? PCl3, PBr3 आणि PI3. त्याच्यामधून PCl3 हा स्टेबल आहे आणि हे 2 कंपाऊंड अनस्टेबल असतात. PCl3 स्टेबल आहे, PBr3 आणि PI3 अनस्टेबल असतात. त्यामुळे आपल्याजवळ जर पाहायचं झालं तर आपल्याजवळ कोण असू शकतो? PCl3 बऱ्यापैकी अवेलेबल आहे, म्हणून PCl3 ची रिॲक्शन करता येते. PBr3 PI3 इन सितू तयार होतात. रेड फॉस्फरसची रिॲक्शन ब्रोमीन सोबत जर आपण केली तर PBr3 तयार होतो. रेड फॉस्फरसची रिॲक्शन जर आयोडीन सोबत केली तर PI3 तयार होतो. PCl3 आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणून आपण PCl3 सोबत शक्यतो रिॲक्शन करतो. म्हणजे ह्या प्रिपरेशन मेथडमध्ये आपल्याला कॉमनली कोण भेटतो? अल्काइल क्लोराइड भेटतात, कारण PCl3 सोबत आपण कॉमन रिॲक्शन करणार आहे. PBr3 आणि PI3 कडे शक्यतो जायचं नाही. गरज पडली तर आपण सेम त्या पद्धतीने फक्त Cl ऐवजी Br आपल्याला लिहावं लागतं. म्हणजे PCl3 आपण कॉमन घेणार आहे. म्हणजे आपल्याला रिॲक्शन कशी भेटेल? अल्कोहोलची रिॲक्शन आपण PCl3 सोबत करू. हे 3 अल्काइल, हे 3 अल्काइल ग्रुप आणि हे 3 क्लोरीन कंबाईन होऊन आपल्याला 3 अल्काइल क्लोराइड भेटायला लागले ना. 3 अल्काइल क्लोराइड आपल्याला भेटायला लागले ना. राहिलेले 3 हायड्रोजन, 3 ऑक्सिजन आणि 1 फॉस्फरस कंबाईन झाला आणि काय भेटेल आपल्याला? H3PO3. काय भेटेल आपल्याला? H3PO3. बनवा एक्झाम्पल आता. फॉर एक्झाम्पल म्हणायचं. फॉर एक्झाम्पल पहिला मॉलिक्यूल घेतला CH3OH
त्याची रिॲक्शन करा PCl3 सोबत सेम पार्ट. हे 3 CS3 आणि हे 3 Cl कंबाईन झाले आणि कोण तयार व्हायले 3 CS3Cl. बाहेर कोण जात असेल H3PO. मिथाइल क्लोराईड तयार झाला. मिथेनॉल पासून मिथाइल क्लोराईड या ठिकाणी तयार झाला. आपण 3 C2H5OH घेऊया आणि त्याची रिॲक्शन आपण PCl3 सोबत करा. कोण भेटेल आपल्याला 3 मॉलिक्यूल C2H5Cl आणि सोबत असेल H3PO. सोबत कोण असेल H3PO3. कोणता बी अल्कोहोल घ्या त्याचा अल्काइल क्लोराईड भेटेल. तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही हा पण घेऊ शकता CS3 CH2 CH2OH. हा पण घेऊ शकतात तुम्ही, हा पण घेऊ शकता. ह्या 2 अल्कोहोलच्या तुम्ही होमवर्क मध्ये करून बघा प्रिपरेशन मेथड. अल्काइल क्लोराईड तुम्हाला तयार करता येऊ शकतात. ठीक आहे. PX3 सोबत आपण करून घेऊ. ओके. आता याच्यामध्ये तिसरा आहे फॉस्फरस पेंटाहालाइड्स. फॉस्फरस पेंटाहालाइड्स तिसरी बघा. मग आपण फॉस्फरस ट्रायहालाइड घेतला होता. आता आपण काय करू फॉस्फरस पेंटाहालाइड्स. पेंटाहालाइड्स पेक्स बघा. अल्कोहोल आहे याची रिॲक्शन PX5 सोबत. कोणासोबत घ्यायची PX5 सोबत. इथंही आपल्याला काय भेटत असतो एक अल्काइल हालाइड भेटतो, एक असतो POX3 आणि एक असतो HX. ध्यानात ठेवा HX RX POX3 आणि HX. 5 हॅलोजन, एक हॅलोजन आणि एक RX तयार झाला. फॉस्फरस एक ऑक्सिजन 3 हॅलोजन POX3 तयार झाला. राहिलेला एक हायड्रोजन आणि एक HX तयार. पण इथं PX3 सुद्धा 3 प्रकारचे आहेत PCl5 PBr5 आणि PI5. पण हे 2 कसे आहेत अनस्टेबल. हे 2 कसे आहेत अनस्टेबल. म्हणून परत इथं कुणाकडे जाणार PCl5 कडे आपण जाणार. म्हणजे PCl5 सोबत रिॲक्शन करायचे ना. अल्कोहोल घेतला ROH त्याची रिॲक्शन PCl5 सोबत करतो. मग काय सांगितलं एक R इथला एक Cl कंबाईन झाला. काय भेटतो आपल्याला RCl. कोण भेटायला RCl. त्याच्यानंतर एक फॉस्फरस ऑक्सिजन आणि 3 क्लोरीन म्हणजे कोण बाहेर पडायला POCl3 आणि सोबत काय बाहेर पडतो HCl. बाहेर काय पडतो HCl. बनवा एक्झाम्पल. मी एक एक्झाम्पल घेतो याचं, तुम्ही बाकीचे बनवू शकता. एक एक्झाम्पल घेतो. CS3 CH2OH. कोण आहे हा इथेनॉल. कोण आहे इथेनॉल. अल्काइल ग्रुप बघा. रिॲक्शन कोणासोबत करायला लागलो PCl5 सोबत. कोणासोबत करायला लागलो आपण PCl5 सोबत. हा एक ग्रुप, हा एक ग्रुप आणि इथला एक Cl कंबाईन होणार ना. आणि क्लोराईड कोणता तयार व्हायला CS3 CH2Cl सोबत POCl3 आणि एक HCl. हे काय असेल HCl. आता अल्कोहोल बदला, प्रोडक्ट बदले. CS3OH हा अल्कोहोल घ्या किंवा CS3CHOH CS3 हा अल्कोहोल घ्या. कोणताही घ्या. हा अल्कोहोल घ्या. हा पण अल्कोहोल. कोणताही अल्कोहोल घेऊ शकतात. अल्कोहोल घेतला की प्रोडक्ट बदले. तो भेटेल तुम्हाला. आणि अल्कोहोल पासून चौथी आणि आता लास्ट रिॲक्शन. अल्कोहोल पासून चौथी आणि लास्ट रिॲक्शन आपण बघणार आहे. चौथी लास्ट म्हणजे ती बाय रिॲक्शन विथ थायोनिल क्लोराइड. बाय रिॲक्शन विथ द थायोनिल क्लोराइड. हॅलोजन कोणता यायला थायोनिल क्लोराइड मध्ये Clच यायला ना. अल्काइल क्लोराइडच तयार होणार ह्याच्यामध्ये सुद्धा. कसा बघा ROH SOCl2 SOCl2. थोडा असं लिहू आपण त्याला थोडंसं असं लिहू.
एक Cl इथं, SO इथं आणि एक Cl इथं. असंही लिहिता येतं आपल्याला, SOCl2 असंही लिहिलं जातं आपल्याला. काय होतं, एक हायड्रोजन आणि Cl कंबाईन झाला, HCl गेला, इथला एक ऑक्सिजन आणि इथला SO कंबाईन झाला, SO2 गेला, राहिलं कोण, R आणि C राहिला ना. प्रोडक्ट काय भेटायला लागले मग आपल्याला, RCl. प्रोडक्ट काय भेटायले, RCl. एक बाहेर पडलेला HCl आणि बाहेर पडलेला SO. इथं कॅटलिस्ट वापरतात, कॅटलिस्ट कोणता आहे, पायरिडीन. कॅटलिस्ट कोणता, पायरिडीन. का बरं का पायरिडीन वापरायचा, कारण ऍसिड तयार झाला HCl, ते आपल्या रिॲक्शनचं नेचर ते ऍसिडिक करतो, त्याला न्यूट्रल करण्यासाठी पायरिडीन वापरतो आपण. करेक्ट आलं. सेम त्या पद्धतीने आता CH3OH प्लस SOCl2. कॅटलिस्ट कोणता घेतला, पायरिडीन. कॅटलिस्ट घेतला पायरिडीन. प्रोडक्ट कोणता भेटेल, CH3Cl प्लस HCl आणि प्लस हा झाला SO2. हा काय झाला, SO2. सेम पार्ट इथं फक्त कंप्लीट लिहिलं होतं मी, आहे तसं शॉर्ट लिहिलं. एक प्रोडक्ट घेऊ अशा प्रकारचा आता, हे सायक्लोप्रोपॅनॉल. हा कोण घेतला, सायक्लोप्रोपॅनॉल. आणि या सायक्लोप्रोपॅनॉलची रिॲक्शन कोणासोबत करायची, SOCl2 सोबत, इन प्रेझेन्स ऑफ पायरिडीन. इन प्रेझेन्स ऑफ द पायरिडीन. सेम पार्ट काय ना, OH जाणार आणि Cl येणार, फक्त काय भेटणार आपल्याला, हा Cl, क्लोरोसायक्लोप्रोपेन. याला म्हणायचं क्लोरोसायक्लोप्रोपेन. बाहेर कोण जाणार, HCl आणि SO. HCl आणि SO. या अल्कोहोल पासून ह्या 4 प्रकारे आपल्याला अल्काइल हलाइड्स प्रिपेअर करता येईल. लास्ट आणि चौथ्या प्रिपरेशन मेथड कडे आपण जाऊ. हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन्स. हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन्स. आणि याच्यामध्ये जी पहिली आहे ती म्हणजे फिंकेलस्टेन रिॲक्शन. ह्याच्यामध्ये जी आहे पहिली ती फिंकेलस्टेन. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन मध्ये एक गोष्ट आपण सांगितली होती, ती काय होती, डायरेक्ट आयोडिनेशन आणि डायरेक्ट फ्लोरिनेशन पॉसिबल नाही. म्हणजे आपल्याला अल्काइल आयोडाइड आणि अल्काइल फ्लोराईड हे बनवायला थोडं कॉम्प्लिकेशन्स आहेत, अवघड आहे. पण ते बनवण्यासाठी आपल्याकडे एक रिॲक्शन्स आहे ज्याला आपण हॅलोजन एक्सचेंज म्हणतो. त्याच्यामध्ये पहिली आहे त्याला फिंकेलस्टेन रिॲक्शन म्हणतो. फिंकेलस्टेन रिॲक्शन काय, फिंकेलस्टेन रिॲक्शन हे का, अल्काइल क्लोराईड किंवा अल्काइल ब्रोमाइड, अल्काइल क्लोराईड किंवा अल्काइल ब्रोमाइड ह्याची रिॲक्शन सोडियम आयोडाइड सोबत करायला लागते इन प्रेझेन्स ऑफ द ऍसिटोन. इन प्रेझेन्स ऑफ द ऍसिटोन. काय करायला लागलो व्यवस्थित आहे का, अल्काइल क्लोराईड किंवा अल्काइल ब्रोमाइडची रिॲक्शन आपण सोडियम आयोडाइड सोबत करतो इन प्रेझेन्स ऑफ द ऍसिटोन. मग तो आयोडीन काय करतो माहितीये का, सोडियम आयोडाइड मध्ये आयोडीन काय करतो, अल्काइल क्लोराईड ब्रोमाइड मधल्या क्लोरीन आणि ब्रोमिनचा एक्सचेंज करतो, बाहेर काढतो आणि आपल्याला अल्काइल आयोडाइड भेटतात. आपल्याला काय भेटतात, अल्काइल आयोडाइड भेटतात. अल्काइल आयोडाइड भेटतात कसे बघा, आपल्याकडे आहे RCl. RCl त्याची रिॲक्शन कोणासोबत करणार आपण, NaI in presence of acetone. in presence of the acetone. बघा Cl आणि Na कंबाईन झाला ना,
NaCl बाहेर, आयोडीन आला, भेटला का Ri प्लस NaCl. Ri प्लस NaCl. आयोडीन इथल्या आयोडीननं काय केलं, ह्या क्लोरीनचं रिप्लेसमेंट केलं. क्लोरीन इज रिप्लेस्ड बाय द आयोडीन. क्लोरीन इज रिप्लेस. हा क्लोरीन गेला आणि कोण आला, आयोडीन, आणि अल्काइल आयोडाइड भेटले आपल्याला. किंवा आपला जो अल्काइल ब्रोमाइड असेल RBr, याची रिॲक्शन आपण NaI सोबत करतो इन प्रेझेन्स ऑफ द ऍसिटोन. इन प्रेझेन्स ऑफ द ऍसिटोन. Br आणि Na कंबाईन झाला, NaBr बाहेर, आयोडीन आला, काय भेटायला मग Ri प्लस NaBr. इथं बघा कोण जोडलाय, ब्रोमीन. आता कोण आलाय, आयोडीन आला ना, आयोडीन आलाय. ब्रोमीन होता, आता आयोडीन आला, म्हणजे ब्रोमीन गेला, आयोडीन आला. ब्रोमीनचं रिप्लेसमेंट कोणी केलं, आयोडीन नाही केलं. ह्याला फिंकेलस्टेन रिएक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल C2H5Cl. C2H5Cl रिॲक्शन करायची कोणासोबत, NaI, कुणाच्या प्रेझेन्स मध्ये, ऍसिटोन किंवा मिथॅनॉल. ऍसिटोन किंवा मिथॅनॉल, पण ऍसिटोन कॉमन घेतो. NaCl कंबाईन झाला, NaCl गेला, आयोडीन आला, प्रोडक्ट कोणता भेटायला, C2H5Cl प्लस C2H5I निघून गेलेला कोण असेल, त्याला म्हणायचं फिंकेलस्टेन रिॲक्शन. फिंकेलस्टेन रिॲक्शन, फिंकेलस्टेन अल्काइल आयोडाइड बनवण्यासाठी. आता याच्यामध्ये आणखी एक आहे, याच्यामध्ये दुसरी एक रिॲक्शन आहे ज्याला म्हणतात स्वार्ट्स रिॲक्शन. याला म्हणतात स्वार्ट्स रिॲक्शन. पण हे फ्लोराईड बनायचं, अल्काइल क्लोराईड किंवा इथं बघा व्यवस्थित, आता इथं अल्काइल क्लोराईडची रिॲक्शन किंवा अल्काइल ब्रोमाइडची रिॲक्शन आपल्याला मेटल फ्लोराईड, मेटल फ्लोराईड अर्थ का, मेटल फ्लोराईड, फ्लोराईड मेटलच्या फ्लोराईड सोबत. मेटल फ्लोराईड कोण असेल समजा, AgF, Hg2F2, Hg2F2. हे मेटल फ्लोराईड कॉमनली घेतो आपण AgF, याच्यासोबत करायला लागते. आपल्याला कोण भेटतात आता इथं, अल्काइल फ्लोराइड्स. काय भेटतात, अल्काइल फ्लोराइड्स भेटतात. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे आहे RCl, रिॲक्शन करायला लागलो आपण AgF सोबत, Cl आणि Ag कंबाईन झाला, RCl ची रिॲक्शन Ag सोबत, Ag आणि Cl कंबाईन झाला, आणि बाहेर काय चालला, AgCl, आणि आपल्याला भेटतो RF. याला म्हणायचं मेटल फ्लोराइड्स. याला काय म्हणायचं, मेटल फ्लोराइड्स. मेटल फ्लोराइड्स आपण या ठिकाणी तयार करतो. अल्काइल फ्लोराइड्स, अल्काइल फ्लोराइड्स तयार केले, अल्काइल फ्लोराइड तयार. किंवा आपण अल्काइल ब्रोमाइड घेतला आणि त्याची रिॲक्शन आपण AgF सोबत आपण करायला लागलो, AgBr बाहेर पडला, आणि आपल्याला भेटायला काय, RF, अल्काइल फ्लोराइड. अल्काइल फ्लोराइड, हे बघा अल्काइल, अल्काइल फ्लोराइड. हे डायरेक्ट बनवता आलं असतं का, आपल्याला नसतं, कारण फ्लोरीन व्हायलेंट रिॲक्शन दाखवतो ना, एक्सप्लोजिव्ह रिॲक्शन दाखवतो, डायरेक्ट बनवता आलं नसतं. बेस्ट मेथड आहे सॉर्ट्स रिॲक्शन आपल्याला, जर आपल्याला अल्काइल फ्लोराइड बनवायचे असतील तर. फॉर एक्झाम्पल आपण घेतला CS3Br, आणि त्याची रिॲक्शन आपण करणार AgF सोबत. Br आणि Ag कंबाईन झाला, Br आणि Ag कंबाईन झाला, आणि F येणार ना, प्रोडक्ट कोणता भेटेल आपल्याला, CH3F, आणि बाहेर गेलेला असेल AgBr. याला म्हणतो आपण मिथाइल फ्लोराइड्स. याला काय म्हणायचं, मिथाइल फ्लोराइड. मिथाइल फ्लोराइड. बघा इथं कोण होता, ब्रोमीन, आणि इथं कोण आला आता, फ्लोरीन. कोण आला आता, फ्लोरीन. म्हणजे ब्रोमीन गेला, फ्लोरीन आला, म्हणजे ब्रोमीनचं रिप्लेसमेंट कोणी केलं, फ्लोरीन नाही केलं. सो हिअर वी हॅव कंप्लीटेड द प्रिपरेशन मेथड्स ऑफ द हॅलो अल्केन. प्रिपरेशन मेथड ऑफ द अल्काइल हॅलाइड. बघा ह्याच्या अगोदरच्या पार्टमध्ये
हॅलोजिनेशन ऑफ अल्केन बघितलं आपण, क्लोरिनेशन असेल, ब्रोमिनेशन असेल, आयोडिनेशन असेल, किंवा फ्रॉम अल्किन बाय हायड्रोहॅलोजिनेशन असेल, ज्याच्यामध्ये सुद्धा आपण HClचे ॲडिशन केलं, आपण HBrचे ॲडिशन केलं, आपण HIचे ॲडिशन केलं. आज आपण बघितलं फ्रॉम अल्कोहोल बाय रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड, बाय रिॲक्शन विथ phosphorus trihalide, by reaction with phosphorus pentahalide, by reaction with the thionyl chloride. आता बघितलं आपण हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन, त्याच्यामध्ये पहिली आपण बघितली फिंकेलस्टेन रिॲक्शन आणि त्याच्यानंतर आपण बघितली स्वार्ट्स रिॲक्शन. तर आपण प्रिपरेशन मेथड आपण कंप्लीट केलं. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये, ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हॅलो अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण डिस्कस करणार आहे आणि फिजिकल प्रॉपर्टी सोबत आपण त्याच्या केमिकल रिॲक्शन सुद्धा आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयात त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल रिॲक्शन सोबत. थँक्यू.